स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। पहलगाम काश्मीर इथं निष्पाप भारतीय पर्यटकांच्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी न्यायालयामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंदार नेर्लेकर, सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि दी इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व वकील सदस्य यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या प्रांगणात श्रद्धांजली वाहण्यात आली। इचलकरंजी शहरात आज पहलगाम काश्मीर इथं निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून 27 जणांचा जीव घेतला होता। याच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशात दहशतवादांविरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत। याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातल्या जिल्हा सत्र न्यायाधीश आणि वकील सदस्य, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जे 27 लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी जिल्हा न्यायाधीश मंदार नेर्लेकर, वरिष्ठ दिवाणी न्यायालय BT येंगडे, वरिष्ठ दिवाणी न्यायालय BT येंगडे, GM नदाफ आणि PM रोकड, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉक्टर DG पटवे, MM चौधरी, SD वानखेडे, MS गावडे आणि दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रमानंद तोषणीवाल, विनासिका ॲडव्होकेट राजाराम सुतार, सेक्रेटरी अभिजित माने, ॲडव्होकेट आदित्य मुदगल, ॲडव्होकेट विजय शिंगारे, ॲडव्होकेट दीपाली हणबर, ॲडव्होकेट महेश कांबळे, ॲडव्होकेट राहुल काटकर, ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत आणि सर्व वकील सदस्य उपस्थित होते। पहलगाम काश्मीर येथे भारतीय पर्यटकांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व त्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्यांचा निष्पाप लोक भारतीयांचा जो बळी गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशाने व इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री नेर्लेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व सर्व न्यायाधीश महोदय, वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले होते। इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने आम्ही निष्पाप भारतीय पर्यटकावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो।